स्नेहा, हे ऐक ना, मी काय म्हणतोय. हे तू काही माझा भाऊ नाहीये, लक्षात ठेव. उगाच माझ्या मागं मागे येऊ नको. आणि मी लफडे करील नाही तर काही करील. तुला काय करायचं रे? तुला समजून सांगायला भाऊच लागतो का? हा, तुझा भाऊ तुझ्या शिक्षणाला पैसे देतो. तुला लफडे करायला काही वाटत नाही का? तुला लफडेच करायचे ना, लग्न कर ना. मी लफडे करील नाही तर लग्न करीन. तू मला सांगणार कोण? तू आपलं आपलं बघ. उगा दुसऱ्याची पंचायत नको करू. तुझ्या भावाची न तुझी मला किव येते म्हणून तुला बोलतोय. तो कष्ट करून तुझ्या शिक्षणाला पैसे देतो आणि तू इकडे मजा करती. तुला काही वाटत नाही का? आणि वरून म्हणते तुला काय करायचं. तुझ्याकडून तर नाही घेतले ना पैसे मज्जा करायला. मला शिक्षणात आवडच नाहीये. मला मज्जाच करायची आहे म्हणून मी करते कॉलेज. झालं आता समाधान? उगा माझं डोकं खाऊ नको. तुझ्यासारख्या मुलीने जर असं केलं तर कसं होईल? सुधरा जरा. तुला सांगून आहे ना काही फायदा नाहीये. तू सांगण्याच्या पुढे गेली आहे. जाऊ दे, ज्याचा हात मोडन ना त्याच्या गळ्यात पडन. हा, समजतंय ना तुला? मोडू दे माझा हात आणि पडू दे माझ्या गळ्यात. जा आता. जातो. अगं तुला रडायला काय झालंय ते तरी सांग. तुला कोणी काय बोललंय का? तुझी कोणी छेड काढली का? तू रडून काय फायदा आहे? काय झालं ते तर समजायला पाहिजे ना मला. आपल्या गावातला तो सुहास, मी कॉलेजला जाते ना म्हणून मला काही पण बोलत होता. तू कॉलेज नाही करत, तू नुसती मज्जा करती. तुझा भाऊ पण तसाच, आता तू पण तशीच. खूप काय काय बोलला मला. अगं पण तू कशाला त्यांच्यापाशी जातीये? मी नाही जात त्याच्यापाशी. तोच माझी रोज वाट अडवतो. आणि तो आहे ना माझ्यावर जरा जास्तच हक्क गाजवायला लागले तुझ्यापेक्षा. तू आहे ना त्याला समजावून सांगा नीट, नाही तर मी उद्यापासून कॉलेजला जायला बंद करेल. ए, तू नको कॉलेजला जायचं बंद करू. मी काय करायचंय ना ते बघतो. तू जा, तुझा अभ्यास कर. आलोच मी. आत्ता कशी मज्जा येईल बघ. लयच माझ्या नादी लागत होता ना, लय हुशारकी मारत होता. अय, तुला काय करायचं रे माझ्या बहिणीने? काही करू. तू कोण बोलणार तिला? आणि तू का बोलला तिला? भाकाव. परत जर तिला काय बोलला ना, कापून फेकीन तुला. झालं का बोलून? झालं. बहिणीनं सांगितलं लगेच विश्वास ठेवला तू. मग ती मला सांगणार ना, तिची जर कोणी छेड काढत असेल तर. आणि तू तिची रोज वाट अडवत नको जाऊस. तुझ्या बहिणीची मी एक दिवस पण वाट अडवली नाही. तीच कॉलेजमधल्या टुकार मुलांसोबत फिरत असते. तिला मी भावाच्या नात्याने समजून सांगितलं, पण तिनं माझं ऐकलं नाही. उलट मी तुझ्याबद्दल सांगत होतो. म्हटलं तुझा भाऊ बघ कष्ट करतोय, हे करतो ते करतो, त्याची तरी जाणीव ठेव. पण तिनं तुला वेगळंच काहीतरी सांगितलेलं वाटतंय. माझी बहीण काय करते तुला काय करायचं रे? हा, तू उगाच खोटं बोलत नको जाऊसा. माझी बहीण आहे ना कोणत्याच मुलांसोबत फिरू शकत नाही. आणि तू तिची छेड काढून नको जाऊस. जेव्हा तुझी बहीण पळून जाईल ना, तेव्हा तुला माझी आठवण येईल. तोपर्यंत तुला तुझ्या बहिणीवरच विश्वास वाटेल. जाऊ दे, गेली तर माझी जाईन ना, तुझी तर नाही जाणार ना. हा, काय रे पोरव, काय झालं? माझी बहीण कॉलेजला जाती आणि हा तिथं तिला काय पण बोलत बसतोय. तू अशीच आहे, तू तशीच आहे. काय रे सुहास, काय म्हणतोय ह्यो? याची बहीण वाईट वाहनाला चालली होती म्हणून मी माझ्या बहिणीप्रमाणे त्याच्या बहिणीला समजून सांगितलं. तुझ्या भावाच्या कष्टाची जाणीव ठेव, असं करू नको, असं वागू नको. यात माझं काय चुकलं बरं? काय रे रवी, एखादा माणूस जर चांगली गोष्ट समजून सांगत असेल तर त्यात चुकीचं काय आहे? कशाला त्याला त्रास देतो तू? अहो, माझी अशी बहीण नाहीच आहे, हाच मनाने म्हणतोय. हॅलो, काय? कधी? काय रे, काय झालं? काय नाही. अहो, माझी बहीण पळून गेली. तुला सांगत होतो तरी पण मी, माझं पटलं नाही तेव्हा. बघितलं ना काय झालं. जाऊ दे, चल. चला. सुहासला माझ्याच भावाची पोरगी बायको म्हणून आणायची, नाही तर त्याचं लग्न मी दुसरीकडे होऊच देणार नाही. ए, तुझ्या भावाला म्हणाव तुझी पोरगी द्यायची तिकडं दे, इकडं अजिबात द्यायची नाही. माझ्या जोडीदाराची पोरगी सुहासला बायको करणार मी. अरे तसा शब्द दिलेला आहे मी त्याला. किती झालं ना तरी माझ्या मित्राची पोरगीच सुहासची बायको होणार. सक्क दिलं सोडून आणि परक्याकडे पळायचं. मी पण माझ्या भावाला शब्द दिलाय,
की तुझीच पोरगी करून आणेल म्हणून, आणि काही झालं तरी सुहासला माझ्याच भावाची पोरगी करायची. मला लग्नच नाही करायचं. उगाच भांडू नका. होय बाबा, तू काय दुसरीच बघून ठेवली काय कुठं? तसलं काय करू नको. मी माझ्या मित्राला शब्द दिला एकतर. आणि ऐक माझं, माझ्या मित्राचीच पोरगी बायको कर. अरे देखणी बायको भेटन तुला. हा, हे बघ सुहास, असं काही करू नको. अरे तुझ्या मामाला मी शब्द दिलाय की सुहासला तुझीच पोरगी करून आणेल म्हणून. तुम्हाला दोघाला ना येड लागलेलं आहे. रोज माझ्या लग्नावरून भांडण करता. कुठं माझं जमून नाही ठेवत, पण भांडण रोज करता. अरे बाबा, तुझ्या आईला काही कळतंय का? हा, कुशाल मामाची पोरगी कर म्हणती. अरे त्यांचं खानदान कसं आहे माहितीये का तुला? तुझ्या आईवरनच कळतंय ना कसलं खानदान आहे. कशाला अजून एक महिना आपल्या घरात आणून ठेवायची? तुम्हाला काय करायचंय? माझं खानदान कसं पण असू दे, तुम्ही नका मला सांगू. जसं काय तुमचं खानदान सोन्याचं धूरच काढतंय. ते काही असू दे, किती झालं तरी माझ्या मित्राची पोरगीच सुहासला बायको करायची. हा, माझ्या लग्नामुळे तुम्ही भांडू नका. मला लग्नच नाही करायचं. बघितलं का तुझ्यामुळे ना आमच्या दोघात भांडणं व्हायला लागल्यात आता. अरे किती झालं ना तरी तुझ्या भावाची पोरगी नाहीच करायची त्याला बायको. अहो माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळेच होतं ते भांडणं. अरे माझ्यामुळे कशाची? तुलाच वाच बोलायची सवय लागली का? राहू द्या, समजलं ना? अरे काय राहू द्या, थोडं तरी कळलं पाहिजे तुला. अरे किती दिवस झालं मी आधी सांगितलं होतं ना माझ्या मित्राची बायको शांत करायची. बसा. तुम्ही दोघं भांडत बसा, मीच जातो. अरे, हे बघ तुझ्यामुळेच गेला तू. माझ्याच भावाची पोरगी आणायची. नाही करायची. मी इतके दिवस- शब्द दिले माझ्या भावाला. जा तुझ्या भावाचं काय अवघी उठायचं, खांडी सुटायचं. माझ्या मित्राची पोरगी करायची. काय रे, एवढा का शांत बसलायस? काय झाले बाबा? काही नाही, सहज बसलोय. सांग ना, मला तुझ्या मनात काही कळत नाही का? काय सांगू आता. माझ्या लग्नामुळं आमच्या घरात रोज भांडण होते. आई म्हणते मामाची मुलगी कर, आणि बाप म्हणतोय त्यांच्या मित्राची मुलगी कर. रोज भांडण होतं, पण या भांडणाचा काय शेवट होत नाही. पण त्यांच्यामुळं माझं लग्न होणार नाही हे त्यांना कसं सांगू बरं? शाळेला हे प्रकरण जरा वेगळंच दिसतंय. पण तुला मामाची मुलगी करायला काय प्रॉब्लेम आहे? मला काय प्रॉब्लेम नाही, पण बाप म्हणतोय मामाची मुलगी करायची नाही. मग त्यांना समजून सांग ना. तू कशाला एवढा लोड घेतोयस? रोज समजून सांगतोय त्यांना. आईच्या बाजूनं बोलावं तर बापाला राग येतो, आणि बापाच्या बाजूनं बोलावं तर आईला राग येतो. लयच अवघड झालंय. कधी कधी ना आम्हाला लय टेन्शन येतं. बरं चल, माझ्यासोबत आहे ना घरी चल. आज आहे ना तुझं लग्न जमवूनच टाकू आपण. चल उठ. पोरगं कुठं गेले काय माहिती. चुकायचं नाही, माझं पोरग येते, माझं मी बघून घेईन. माझ्या पोराला काय झालं ना मग सांगते तुम्हाला. हा, तुला तुझ्या मामाच्या पोरीची का? हो काका, सुहासचं लग्न मी जमवलं तर जमल का तुम्हाला? ए, अरे तुला काही याड फिड लागले काय? त्याला आधीच पोरगी बघून ठेवली आम्ही. मी तर सगळ्यांच्या आधी बघितलीये. अरे तुझ्या आधी मी पाहिली, तुला सांग. रवी, हे असं यांचं झालं सुरू भांडण. अहो काका, तुम्ही दोघं असं भांडताय ना, त्याच्यामुळे त्याचं लग्न जमत नाहीये. अहो तुम्ही ज्या मुलीसोबत त्याचं लग्न लावून द्यायला बघताय ना, त्या मुली जातील लग्न करून. हा राहील बिन लग्नाचा. अहो त्याचं वय होत चाललंय. तुमच्या भांडणापायी त्याचं लग्न होतच नाहीये. हा, तो टेन्शन घ्यायला आलं. हे कधी समजायचं तुम्हाला? आईला खरं की राव, आमच्या भांडणाच्या नादात याचं लग्नाचं बाजूलाच राहिलं. माझ्या लक्षातच आलं नाही. ते काय नाही, उद्याच याचं लग्न जमवून टाकतो मी माझ्या मित्राच्या पोरीसोबत. ओ, माझ्या भावाच्या पोरीसोबत म्हणा, नाहीतर मी ह्याचं लग्नच होऊन देत नसते. अरे तुझ्यामुळे माझ्या पोराचं लग्न होत नाही, तुला लाज बीज वाटते का नाही? काय बघितलं का रवी, हे असं यांचं रोज भांडण सुरू आहे. हे मी चाललो घरी, तुझं तू सांभाळ. तू कुठं चालला? हे भांडण मिटून जाय ना. ए मला नाही जमणार. या दोघांच्या भांडणा पाहिजे ना, बिन लग्न करायचो. बघितलं का, तुझ्यामुळे ते चालला बघ उठून आता इथून. अहो माझ्यामुळे नाही, तुम्ही भांडताय ना म्हणून तुमच्यामुळं. अरे माझ्यामुळे काय, तुझ्या मामाची पोरगी त्याला देऊन टाक की, माझ्या मित्राची पोरगी ह्याला देतो. माझ्या भावाची पोरगी. भावाची असून आहे तर मामाची पोरगीच आहे ना ती, का पोरगा होणार आहे पण ती त्याचा? माझ्या सुवास द्यायची आहे. अरे सुहासला देऊन काय करते? मी त्याला मित्राची पोरगी बघून ठेवलीये. तुमच्या मित्राची करा त्याला. माझ्या भावाची पोरगी सुवासलाच करणार. माझा भाऊ लय शाना. अरे शान उठलं आणि मग खरंच आपल्या आईसारखी दुसरी आई जगात नाही. किती काम करते ना ती, आणि तरी थकत नाही.
आणि आपण एवढं काम केलं नाही तरी लगेच थकतो. अरे आईवडिलांमध्ये काम करण्याची ताकद असते, ती मुलांमध्ये कधीच येत नसते दादा. बरोबर आहे. मी काही करून आहे ना नोकरीला लागणार आहे, कारण मला आईचे दिवस बदलायचे आहेत. तिने आपल्याला शिकवण्यासाठी खूप कष्ट केलेत. ताई, तू का नाही पुढे शिकली? काहीतरी झालं असतं ना. आई म्हणायची तुला खूप शिकवायचं, म्हणून तिने माझं शिक्षण बंद केलं. पण बरं झालं ना तू शिकला. आता तुला नोकरी लागली म्हणजे झालं, कारण आईचं स्वप्न आहे तुला नोकरी लागावी म्हणून. आई माझ्याशी किती खोटं बोलली ना. मला बोलली तुला पुढं शिक्षणात डोकं नाही चालत, म्हणून तुला पुढे शिकवायला नको. पण ताई, मला जर खरंच असं माहिती असतं ना माझ्यामुळे तुझं शिक्षण बंद होते, तर मी तुला पुढे शिकून दिलं असतं. आई खरंच खोटं वागली. तुला एक सांगते, पण तू लगेच आईला जाऊन भांडशील. आईने तुझ्यापासून एक खूप मोठी गोष्ट लपवली, ती पण लहानपणापासून. म्हणजे तेव्हापासून ती मला सांगते की दादाला काही सांगू नको म्हणून. म्हणून मी पण तुला काहीच नाही बोलले. काय? कोणती गोष्ट अशी सांग ना. आपली जी आई आहे ना, ती तुझी खरी आई नाही आहे. तुझी खरी आई दुसरी आहे. काय? मग माझी खरी आई कुठे आहे? म्हणजे आई माझ्याशी खोटं वागली ना. आलोच मी कुठे चालला? माझ्या खऱ्या आईला शोधायला. आई, तू माझ्याशी एवढं खोटं का वागलीस? का लपून ठेवलं माझ्यापासून का तू माझी खरी आई नाहीस म्हणून? माझ्या खऱ्या आईपासून मला हिरवून घेतलंस ना तू. सांग ना माझी खरी आई कुठे? आई सांग ना ग, माझी खरी आई कुठे? चुकलं माझं, मी तुझ्याशी खोटं बोलले. अरे तुला काही त्रास होऊ नये म्हणून मी तुला काही खरं सांगितलं नाही. तुझी आई ह्या जगात नाही. तुला जन्म दिला आणि ती देवा घरी गेली. गप्प बस तू. आत्ता पण तू माझ्याशी खोटच बोलतेस. इथून मागं पण माझ्याशी खोटच बोललीस तू. सांग ना माझी खरी आई कुठे? कुठे माझे खरे बाबा? का तू खोटं वागलीस माझ्याशी? का माझ्या आईपासून मला वेगळं केलंस तू? अरे पोटच्या पोराप्रमाणे तुला वागवलंय. तुझ्याशी का खोटं बोलू मी? मला काही सांगू नको. माझा आहे ना तुझ्यावरती विश्वासच राहिलेला नाहीये. चल ना माझ्या खऱ्या आईकडं मला घेऊन. कुठे आहे माझं गाव? सांग ना आई. मी तुझ्या पाया पडतो. चल ना मला घेऊन माझ्या खऱ्या आईकडं. ठीक आहे, तुला सगळं जाणून घ्यायचंय ना, चल. हे तुझ्या आईचं घर, म्हणजे माझ्या सख्ख्या भावाचं घर. हा तुझा बाप म्हणजे माझा सक्का भाऊ. तुझा जन्म झाला आणि 3 महिन्यांनी छोट्या गोष्टीवरनं भांडण केलं आणि तुझ्या आईला मारून टाकलं. सगळं बरबाद झालं. आता त्याला येड लागलंय. दारू पिऊन कुठं पण पडत असतो. म्हणून मी तुला माझ्याकडे घेऊन गेले. हे सगळं तुझ्या वाट्याला यायला नको म्हणून. तुला आई नाही ना, म्हणून मी तुझी आई झाले. बाबा, हो बाबा उठा ना. हो तुमचा पोरगा आला, उठा ना. वाढणार तू? अरे मला बायकोच नव्हती तर मी कसं मारेन तिला? तुला दारू प्यायची का? तुला प्यायची का? येड लागले रे त्याला. तू किती रडला, काही बोलला ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. मला एकच भाऊ होता, तो पण आता संपला. बाबा, तुमच्यासारख्या पोरीचं ना दम नसतो, म्हणून प्रेम सक्सेस होत नाही. दम नाही तर प्रेम कशाला करायचं? दम तुझ्यापेक्षा जास्तच आहे, पण बापाच्या इज्जतीचा विचार करते म्हणून काही निर्णय घेण्याचे टाळते. प्रेम करायच्या आधी करायचा ना बापाची इज्जतीचा विचार.
आधी नाही जमलं का उगा दुसऱ्यांना बरबाद करायचं? हे बघ, तुझी मला सवय लागली. वेळ लावलंस तू मला. लग्न करायचं तर माझ्यासोबत करायचं. काही करून घरी बोल तू. अरे तुला समजत कसं नाही? आणि कशी बोलू मी घरी? माझ्या बापाला काय वाटेल याचा विचार केलायस का तू? आणि लग्नच करायचंय ना, मग करू की. थांब ना जरा. अगं मी बोललो ना माझ्या घरी. तुला काय अडचण आहे बरं? हा, अजून किती दिवस थांबायचं? म्हातारी होशील थोड्या दिवसात. अरे मी मुलगी आहे आणि मुलीच्या घरी एवढ्या सहजासहजी नाही ऐकून घेत. समजत नाही का तुला? मला समजत नाही का? तू मला सांग बरं, घरी कधी बोलणार आहे? खरंच तुझ्या त्यानं धमक नाहीये म्हणून असं करते तू. हे बघा, तुम्हाला हिनवत नको जाऊ. दम नाही, धमक नाही. आणि एवढं असतं ना तर तुझ्या प्रेमात पडलेच नसती. अगं पण तुझ्या घरचे तुझ्यासाठी स्थळ बघतात. चुकून तुझ्या घरच्यांनी दुसऱ्यासोबत लग्न लावून दिलं, मग काय करायचं? हे बघ, तुझ्याशी लग्न करण्याची धमक माझ्यात आहे आणि एवढं सांगतेय ना तरी तुला पुढचं कशाला बोलायचं आहे रे? आहे ना धमक? चल मग तुझ्या घरी मला घेऊन आणि सांग सगळ्यांना का हा माझा नवरा आहे म्हणून. मला याच्यासोबत लग्न करायचं. चल चल ना. अण्णा, हा माझा होणारा नवरा. माझं याच्यावर प्रेम आहे आणि मला याच्याशीच लग्न करायचंय. ह्याला नोकरी नाही पण शेती उत्तम करतो. त्याला बाबा नाही आहेत पण आई आहे आणि हा मला सुखात ठेवेल ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे. माझं याच्याशी लग्न लावून द्या. तुला लग्न स्वतःच जमवायचा अधिकार कुणी दिला का? आई बाप नाही तुला का? आमचा काय हक्कच नाही राहिला तुझ्यावर. हे बघ, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत असलं काही चालणार नाही, लक्षात ठेव. हा म्हणाला मुली धोका देतात, त्यांच्यात धमक नसते, स्वतःच्या प्रेमाबद्दल घरी सांगत नाहीत, मुलींचं नाव बदनाम करत होता. त्यामुळे मी आज सांगायला आली, मुलींमध्ये धमक असते. फक्त बापाचं नाव जाऊ नये, त्याला वाईट वाटू नये म्हणून त्या घरी बोलत नाहीत. पण अण्णा, तुमच्या मुलीने योग्य मुलगा निवडलाय. तुम्हाला मला अजून मारायचंय ना, मारू शकता, पण माझं लग्न याच्याशीच लावून द्या. मला हात उचलायचा नव्हता पुरी, पण तू एकदम चुकीचं वागली बघ. काय बोलू तुला मलाच कळत नाही आता. अहो, गावात बदनामी होण्यापेक्षा स्वतः आहे ते सगळं घरी सांगितलेलं काय वाईट आहे? आणि मी जर पळून गेले असते तर तुम्हाला चांगलं वाटलं असतं का? तुम्हीच सांगा. आता तुम्ही ठरवा काय करायचं आणि काय नाही ते. तुझं घर कुठे आहे? चला. चल. तुम्ही समजूतदारपणाने घेतलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. हो, आजकालची पिढी अशीच आहे बघा. त्यांच्या आवडीनिवडींना तेच पाहतात. म्हणून मी पण ठरवले की त्यांच्याप्रमाणेच वागायचं. नाही ते खरं आहे, पण मला तुम्ही सांगा, हिच्या जागी जर तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केलं असतं? काय केलं असतं? अहो, आजकालच्या पिढीनुसारच वागलं पाहिजे, नाहीतर आपलं जगणंच मुश्किल होईल. आणि माझी मुलगी असती ना तर मी हेच केलं असतं. चालतंय मग. आता यांनी मनाने जमावलेच, माझी काय हरकत नाही. पण हा, मी हुंडा बिंडा काही देणार नाही बरं का. आणि लग्नाचं म्हणतात तर लगीन हे असं जोरात लावून देतो बघा. आणि यांच्या संसाराला काय लागेल त्या वस्तू बी देईन मी. अहो, तुम्ही काहीही देऊ नका, आम्ही सगळं बघू. तुम्ही फक्त मुलगी द्या आणि अगदी निश्चिंत राहा. सुहासला कोणतंच व्यसन नाहीये. तो शेती करतो, घर चालवतो, तुमच्या मुलीला अगदी सुखात ठेवेल. चालतंय मग. पुढल्या बारीने आलो ना, सगळं व्यवस्थित बोलणं करून घेऊ आणि पक्क करून टाकू. चालेल. येतो मग आता. खरंच मुलीमध्ये धमक असते राव. तिनं जर दाखवले ना, कोणतीच गोष्ट अशक्य नसती. आता जावा रानात. झालं ना मनासारखं? जातो. आपलं लग्न झाल्यानंतर मी तुझ्या आईबाबांसोबत नाही राहू शकत. आपण जर वेगळे राहणार असेल तरच मी तुझ्याशी लग्न करेन, नाहीतर नाही करणार. अगं, आई वडिलांना सोडून कसं राहता येईल आपल्याला? तू माझ्यासोबत प्रेम करताना असा विचार केला होता का? तू जर मला आधी सांगितलं असतं ना
प्रेम करायच्या आधी मी तुला हात जोडले असते. म्हणजे तुला माझ्या प्रेमाची काही कदरच नाही, काही घेणं देणंच नाही माझं तुला. तुझे आई वडीलच तुला जास्त महत्वाचे आहेत. मग नको करू लग्न माझ्याशी, राह तसंच बिना लग्नाचा. हो राहील बिगर लग्नाचा, पण तुझ्यासारख्या पोरीसोबत लग्न नाही करणार. ज्या पोरीला आईबाबाची किंमत नाही त्या पोरीसोबत लग्न करून काय फायदा. मला नाही कळत काहीच, सगळं काही ना तुलाच कळतं. काहीच कदर नाही तुला माझी. एखादा असता ना तर म्हटलं असता, तू म्हणते तर आपण राहू आई वडिलांपासून वेगळं. घर फोडणारे विचार नाहीत माझे. माझे आई वडील माझ्यासाठी सगळं काही आहे. तू नाही तर दुसरी भेटेल मला, पण माझे आई वडील मला भेटणार नाही. असं आहे ना, मग जा तुझ्या आई वडिलांसोबतच राहा. आणि आजपासून तुझं आणि माझं नातं संपलं असं समज. मी नाही भेटणार तुला कधीच. जाग नको भेटू. तुझ्या वाचून माझं काय नाही राहणार. तुला आई वडिलांची किंमत नाही, काय उपयोग आहे तुझा? निघ लगेच. मी तर म्हणतो तुझ्यासारख्या पोरी जन्मालाच येऊ नये. जास्त बोलायची गरज नाही. लोक स्वतःच्या प्रेमासाठी काय काय त्याग करतात रे, आणि तू एक. आई वडिलांना कोणी सोडून जात नसतं, आणि जे जातात ना त्यांना आई वडील म्हणजे काय हेच समजलेलं नसणार आहे. आणि त्यातलीच तू एक आहे. हो आहे मी त्यातलीच एक. जाऊ दे, जाते मीच. तुझ्या प्रेमात कशाला पडले मी असं वाटतंय मला. प्रेम आहे म्हणून आई वडिलाला सोडून वेगळं राहायचं, तरच लग्न करणार. पहिले म्हणा तिकडे जेल. अरे बाबा, आजकाल लग्नासाठी पोरी भेटत नाही. आणि ती पोरगी म्हणती ना वेगळं राहायचंय, तर राहा ना वेगळं तुम्ही, पण लग्न कर बाबा तिच्यासोबत. तिच्या वडिलांशी बी मी बोलून घेतलंय. अरे तिचा बाप बी तुमचं लग्न लावून द्यायला तयारी. तुम्हाला नाना काही वाटत नाही का? अशी कोणती पद्धत आहे तुम्हाला सोडून वेगळं राहायचं? तुम्हाला जपायच्या वयात तुम्हाला सोडून जाऊ का मी? मी तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत. अरे त्यानं काय फरक पडतोय? अरे आजकाल लग्नासाठी मुली भेटत नाही. आणि तुला भेटते ना मुलगी, तर घे ना बाबा लग्न करून. तिच्या काय अटी असते ना त्या मान्य करून टाक. हे बघ, आमच्यापासून वेगळा राहिला तरी आम्हाला काही वाटणार नाही. आणि हा काय कमी जास्त झालं तर कळवत जाऊ ना आम्ही तुला. बेगर लग्नाचं राहिलो तरी चालेल, पण तुम्हाला सोडून मी माझ्या बायकोसोबत नाही राहू शकत. म्हणजे लग्न होत नाही म्हणून ज्या मुलीला आईबाबाची किंमत नाही त्या मुलीशी लग्न करू का मी? मला हे अजिबात पटत नाही. मला लग्न नाही करायचं. नाही पटत ना, आणि नाही लग्न करायचं तर नको करू. राहा तसंच आयुष्यभर बिन लग्नाचा. अरे बाबा, इकडं पोरांना पुरी मिळत नाही लग्न करण्यासाठी. तुझं वय निघून चाललंय, लोक नावं ठेवायला लागलेत आता. तुला चांगली पोरगी भेटली आहे नशिबानं, तिची राहायची इच्छा आहे ना तू आमच्यापासून वेगळं, तर राहा ना. काय मरणार आहे का आम्ही वेगळं राहिलेली? मी नाही राहू शकत तुम्हाला सोडून. उगाच बळजबरी करू नका. खरं तर जन्म दिलेल्या पोराला आई बापापासून वेगळं कसं राहू वाटेल, पण परिस्थिती पुढे इलाज नसतोय बाळा. सुहास, थांब ना, मला बोलायचं तुझ्याशी. तुझ्यासारख्या मुलीसोबत बोलायला माझ्याकडे वेळ नाहीये. तुझं माझ्यावर प्रेम आहे? काय करायचं तुला? मी जेवढं विचारते त्याचं उत्तर दे ना. आहे प्रेम तुझ्यावर, पण माझं मन सांगतंय का तू चुकीची मुलगी आहेस. तू तुझ्या आई वडिलांवर प्रेम करतोस का? तुझ्यापेक्षा जास्त करतो. मग मी त्यांना जीव लावायला तयार आहे, तेही तुझ्यापेक्षा जास्त. लग्न करशील माझ्यासोबत? माझ्या आई वडिलांना जीव लावणारी जर बायको भेटत असेल तर कोण नाही म्हणाल. करल मी लग्न. मी जेव्हा इथून घरी गेले ना, तेव्हा माझं तुझ्याशी लग्न होईल म्हणून बापाने हुंदका फोडला. तेव्हा मला कळालं तुझं तुझ्या आई बाबांवर एवढं प्रेम काय आहे ते. बघ ना, आपण एकमेकांवर प्रेम करतो आणि आपल्या घरचे आपलं लग्न लावून द्यायला तयार आहे, आणि आपण उगाच इथे भांडत बसलो होतो. खरंच खूप सॉरी. ठीक आहे, चल घरी माझ्या, जमतंय म्हणून सांगू. चल. उगाच बापाला बुडवण्यात अर्थ नाही. आम्ही बातम्यात बघतो, पोरांनी किती बी अभ्यास केला ना तरी सरकारी जागा काही निघत नाही. आणि हे बघ, काय उपयोग आहे त्या पुण्यात अभ्यास करून? आतापर्यंत केला नाही इतका दिवस अभ्यास, तू का नाही लागला नोकरीला? आता पुणे फिने सगळं बंद. आता केलेला अभ्यास विसरून जायचा आणि गप मशीनकडे चालायचं. अहो मी करतो ना अभ्यास, पण काय करू, कुठली तरी भरती निघती
एक तर त्याचा पेपर फुटतो, पेपर झाला तर मेडिकल होत नाही, आणि मेडिकल झालं तर रिझल्ट लागत नाही. म्हणूनच म्हणतोय मी, त्या पुण्याला आता परत जाऊच नको तू. अरे जेवढी वर्ष तिकडे अभ्यासात घालवली ना तू, तेवढ्या वर्षात तिकडे एकाच्या 10 म्हशी केल्या असत्या तू. नाहीतर काय, आम्ही इथं मरमर मरायचं, तिकडे तुला पैसे पाठवायचे ना, हाती काय लागणार, काहीच नाही. हे बघ पोरा, माझी नाही, गावातल्या सगळ्याच लोकांची मानसिकता अशी झाली बघ. आपली पोरं पुण्याला मरमर अभ्यास करतात, पण त्यांना काही न्याय भेटत नाही. त्यापेक्षा आपली पोरच तिकडे पाठवाय नको ना शिकायला. आणि कसं आहे, तुम्हाला आम्ही तिकडे शिकायला पाठवतो, खर्च होतो, त्यामुळे आमचं बजेट बी कोलमडतंय, पण आम्ही तुम्हाला हे सांगत बी नाही. तुमचं खरं आहे म्हणा. लग्नाचं वय झालं तरी बापाला हातभर न लावता खर्च करायला लावतो. पण तुम्हाला खरं सांगतो, अभ्यास करताना लय स्वप्न बघतो. आपल्या आईबाबाचे दिवस बदलायचे, हे करायचं ते करायचं. पण कधी कधी वाटतं आपले स्वप्न फक्त स्वप्नच राहते काय. हे बघ पोरा, एक तर तुला रोजगार नाहीये, आणि आत्ताच्या घडीला आम्हाला असं झालंय, पोरीच्या लग्नापेक्षा पोराच्याच लग्नाची जास्त काळजी असते. जे खरं आहे ते मी तुला बोललो, त्याचा काय राग नको मानून घेऊ. आणि शेवटी आम्हाला आई बापाला बी पोराचाच आधार असतोय रे. पण एक दिवस नक्की लागल नोकरी असं वाटत राहतं. त्यामुळं एवढी वर्ष खर्च करतो. वर्ष नाही, सगळं तरुण पण खर्च करतो त्या अभ्यासात. आम्ही आई बाप आमच्या पोरांना मोठ्यांनी स्वप्न घेऊन जेव्हा पुण्याला अभ्यासाला पाठवतो ना, आणि तेच पोरग आम्हाला न्यायासाठी एखादा आंदोलनाच्या गर्दीत दिसतं का, तेव्हा आम्हाला काय याद नव्हतात काय माहिती तुला. तेव्हा असं वाटतं सगळं संपलं. म्हणूनच म्हणतोय पोरा, काही गरज नाही आता त्या अभ्यासाला जायची. तुमचं पण बरोबर आहे म्हणा. जाऊ द्या, जातो मी रानात. ए हुशार माणसा, आज अभ्यास सोडून डायरेक्ट शेतीमध्ये, हा काय भानगड म्हणायची? आता अभ्यास करणं सोडलंय मी. आता गावाकडे आलोय आणि गावाकडेच राहणार. तू पण गेली होती ना पुण्याला अभ्यासाला, कधी जाणार तिकडं? बाबा बोलले आता खूप झाला अभ्यास. अभ्यास भरपूर केला पण काहीच झालं नाही. आता त्यांना पण माझा खर्च परवडत नाही. म्हणाले जर तुला नोकरी लागली असती तर हुंड्याचा खर्च वाचला असता. पण आता नोकरी पण नाही आणि काहीच नाही. बरोबर आहे त्यांचं. खरं तर हेच कारण माझं पण आहे. अगं लग्नाचं वय झालंय, अजून आपल्याला नोकरी नाही. आपला बाप एवढं स्वप्न पाहून आपल्याला पुण्याला अभ्यासाला पाठवतो आणि साधी आपल्याला नोकरी नाही अजून. बघणार आहे आपल्याला नोकरी लागावी याच्यासाठी आपल्या आई वडिलांना किती त्रास सहन करावा लागतो. बरोबर आहे. एवढं वय झालंय तरी आपण काही मदत नाही करू शकत. त्यामुळे ठरवलंय मी, अभ्यासाला नाही जायचं. आता इथं शेतीत काम करायचं आणि त्यांना हातभार लावायचा. अरे पण तू थोडे दिवस थांबायचं ना. तुझा एवढा चांगला अभ्यास झालाय, थोडे दिवस अजून थांबला असतास, कुठली पण भरती निघाली असती ना तरी तू पोस्ट काढली असती. मला तेच वाटतंय. एवढ्या दिवस केलं, अजून थोडं थांबायला पाहिजे. पण माझे वडील नाही ऐकणार आणि नोकरी नाही लागली मग एकतर माझ्या लग्नाचा विषय चालू आहे आणि नंतर मुलगी कोण देणार. माझं वय पण निघून गेलेलं असणार आणि शेतीत पण प्रगती नसणार. म्हणजे मी सगळीकडून हुकायचो. अरे पण नोकरीला लागणारा एवढा चांगला हुशार व्यक्ती असं छोटं मोठं काम करतोय बघताना कसं तरी वाटतं रे. तू बेरोजगार नाही राहणार. तू चल माझ्यासोबत. कुठं? तू चल तर चल. मामा अहो फक्त एकदा याला पुण्याला पाठवा ना. तुम्हाला वाटत असेल मी चुकीचं बोलते, अहो पण मी सुद्धा पुण्यालाच होते अभ्यास करायला.
माझं आता पुण्याला जाणं बंद झालंय. माझं दुःख मला माहितीये, किती त्रास होतोय ते. आणि तुमचा मुलगा खूप हुशार आहे हो. एक जरी भरती निघाली ना 100% पोस्ट काढेल बघा. त्याला एक संधी तर द्या. हा हे बघ पुरी, याचं आधीच इतकं वर्ष शिक्षणाला खर्च झालेत त्या पुण्यात, आणि आता अजून काही दिवस जर त्यांनी खर्च केलं आणि याला नोकरी लागली नाही तर तू मला सांग, कोण लग्न करणार आहे का याच्याशी? नाही, कारण ह्यो बेरोजगार असेल. तुम्ही काळजी करू नका. त्याला जर नोकरी नाही लागली ना तर मी त्याच्याशी लग्न करेन आणि शेती सुद्धा करेन. पण ह्याला नोकरी नाही लागणार, पुढे जाऊन त्रास होईल असा विचार करून त्याला शेती करायला लावू नका. अगं पुरी, लग्नाचं झालं पण पैसे कुठून आणणार आता? अहो मी देते ना पैसे, मी मदत करते. पण त्याच्या आयुष्याची माती होण्यापेक्षा त्यांनी थोड्या दिवस अभ्यास केला आणि नोकरीला लागलं तर त्यात काही वाईट आहे का? अहो पोरगी एवढं जीव तोडून सांगतीया तर पाठवा त्याला. असं येळेला कोणी उभं राहत नाही. आणि आपल्या पोरात काहीतरी चांगलं गुण असतीलच की. चालतंय पुरी, तू म्हणती ना तर याला थोडे दिवस अजून शिकायला पाठवतो. आणि हा, पैशाची काही काळजी नाही, आम्ही मेहनत करतो, पण तू शिक. पुरी, तू मागाशी म्हणले ना मी पैसे देते, तुझ्या पैशाची काय बी गरज नाही बघ. तू एवढी पैशाला तयार झाली ना आणि लग्नाला बी तयार झाली, त्याच्यावरनंच आम्हाला समजलं तुला शिक्षणाची किती आवड येते. अहो मामा, आपल्या गावाने जर ठरवलंच की आपल्या पोरांना शिकवायचंच नाही तर प्रगती होणार आहे का गावाची? हीच आपली पोरं कुठे दारू पितानी, कुठे गुंडेगिरी करताना, कुठे चोऱ्यामारा करताना दिसतील. आपली पुढची पिढी बर्बाद होईल, ना की प्रगत. खरंय पुरी तुझं. जा पोरा, तू काय शिकायचंय ते शिक आणि आता नोकरीला लागूनच माघारी ये. हा, पण फक्त बर का, नोकरी लागल्यानंतर आहे ना लग्न हिच्याशीच करावं लागेल तुला, कारण तुझ्या नोकरीचं खरं कारण आता ती आहे. धन्यवाद. मी पुन्हा स्वप्नाच्या वाटेला जात आहे. आता नोकरीला लागूनच परत येणार. अण्णा, आशीर्वाद द्या. आई. तुम्ही भाई घाबरलो ना. ओरडण्याचा प्रयत्न करू नको, त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि तुझ्याकडे जे काय आहे ना ते देऊन टाक, नाहीतर तुला मारून टाकीला. माझ्याकडे काहीच नाही हो. मी म्हातारी बाई, माझ्याकडे काय असणार? खोटं बोलू नकोस. जे काय ते सांगून टाक, नाही तर मारून टाकेन. 2 नंबर काढ रे चाकू, तिला भुसकूनच टाकू. नको नको, मी सांगते सगळं सांगते. तिकडे कपाटामध्ये ना 50,000 रुपये आणि त्याच्या शेजारी सोनं आहे 4 तोळे. सगळं घ्यावं, पण मला मारू नका. हा, नाही मारित तुला. 2 नंबर जा रे, काय आहे ते घेऊन ये सगळं. आलो चेक नंबर. ओके. अजून काय काय तुझ्याकडं सांगून टाका, नाही तर तुला आम्ही घेऊन जाऊन लांब कुठेतरी नेऊन सोडील. अहो जेवढं होतं तेवढं सगळं तुम्हाला दिलं. माझ्याकडे खरंच काही नाही हो. खोटं बोलते काय? हा, तुझ्या लेकीना तुझ्याकडं सोनं ठेवायला दिलंय ते कुठे? आणि काल तुझ्या मुलानं 1 लाख रुपये दिले तुझ्याकडं, ते पण सांग कुठे? नाहीतर मारून टाकवा. एवढं सगळं तुम्हाला कसं काय माहित? काल तुझ्या घरी 2 माणसं आली होती, आठवतं का काही? तुझ्या घरात बोवायला माय 2 वर्षांनी आले बघ. या बुवा सोबत तुझा दगडातला देव आला ग माय, तुझी इच्छा पूर्ण करणार ग माय. दर्शन घे ग माय. असू दे असू दे, राहू द्या राहू द्या. तुला काही माहिती करून घ्यायचं असेल, देवाकडे काही मागायचं असेल, तुझी काही इच्छा असेल सांग माय. हे बघता तुझी इच्छा देवाकडे घेऊन जायला आलेत ग मालिके.
वयाने म्हातारी झालीस पण मनाने तरुण आहेस माय. बोल काय हवंय. तुमचं सगळं बरोबर आहे बघा, पण मला ना काही नको. माझं सगळं चांगलं आहे. अहो माझा पोरगा चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे. कालच त्यांनी मला 1,00,000 रुपये दिले आणि 4 तोळे सोनं केले. माझ्या पोरीला पण सोनं केलं आणि ते सगळं माझ्याकडेच ठेवलं. अजून मला काय हवं? देवानी माझं सगळं लय चांगलं केलं बघा. वा 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 वा, तू चांगलीच खुश आहे म्हणायचं बालिके. मी तरी माझ्या साथीला म्हणत होतो, आपण ज्या घरी चाललोय तिथं सोन्याचा आणि पैशाचा दूर संघच निघतोय. सगळी बघा त्याचीच कृपा. तुझ्या दारात हे भक्त आलेत माय, त्यांना खुश कर ग माय. हे देवाकडून आलेत ग भक्त. आल्या आल्या. या गावातली लोक जरा इडी दिसतात रे. भोळीच लोक आहेत रावे. यांना कधी कोण फसवल सांगतं पण येणार नाही. हे घ्या, हे तुमच्यासाठी आणि हे तुमच्यासाठी. असू दे असू दे. सुखी राहा, खुश राहा. हाय बाई. या तो. आम्ही ना 30 लोक आहोत. आम्ही आपल्याच गावातले आहेत. आम्ही काय चोर नाही. आणि तुमच्या घरी जे लोक आलते ना बाबा बाबा बनून, ते पण नाही आहेत. असं दारात कोणी अनोळखी लोक आला ना, तुम्ही सगळं त्याला सांगून टाकता. त्याला फार घरच्यांसारखी गाराने सांगता आणि 30 लोक आहे ना तुमचा गैरफायदा घेतात. तुम्ही आपलं भोळ्यापणात सगळं सांगता, पण याचा गैरफायदा घेऊन हे लोक चोरी करतात. तुम्हाला अक्कल यावी म्हणून आहे ना आम्ही हे नाटकं केली होती. आणि आजपासून कोणी अनोळखी व्यक्ती तुमच्या घरी आला ना, त्याला दारात सुद्धा उभा करू नका. आणि त्यांच्या अशा रूपाला आहे ना कधीच बोलायचं नसतं. नाहीतर ती लोक तुम्हाला कधी फसवून जातील ना, तरी तुम्हाला समजायचं नाही. आणि काल तुम्ही जे आम्हाला सांगितलं ना, घरात एवढा पैसा आहे, सोनं नाणं आहे, हे असं कधी कोणाला सांगायचं नाही. आणि असं कधी घरात ठेवायचं पण नाही सोनं नाणं. सुहास, जे काय आहे ना ते देऊन टाका. सुधरा आता. येतो. हा. ए, प्यायला पाणी आण का जरा. हिला कशाला पैसे दिले ते गाड्या. मारू नको मला. मारू नका काय. पण तिकडं मर कुठे तरी जीव दे. हायचं येड माझ्याच नशिबात आले. ते बघ येडी आली. चायला ती दिसायला एवढी सुंदर आहे, पण अशी येड्यावानी काय करत असत. येडी नसते नीला, मी पटवलं असतं. अय येडे, कुठं चालली? मी काय कुत्र आहे काय हाडाड म्हणायला? तिला मारायचं का रे? अय येडे, तुला मारू का? तुझा नवरा मारतो तसं. अरे याश काय करते? हिला काय भूतांचा पडलं का रे? ए, आई, हे येडीला कशाला घरी येऊन दिला आपल्या? सकाळी आम्हाला दगड मारित होती. का ग सुरेखा असं करते? आई, हे दोघांना मला येडी येडी म्हणून चिडवतात. अरे असं करता तुम्ही? मग हिला काय म्हणायचं? येडी नाही तर. अरे सुहास, तुम्ही असं बाहेर त्रास देता, घरी तिचा नवरा तिला हे करतो, मग ती येते आपली बिचारी बसती माझ्याजवळ. आई, मला त्या घरी नाही जायचं आता. मला माझ्या माहेरी जायचंय, माझ्या आई बापाकडं. माझा मोठा भाऊ पण असतो तिथं. हा, हे तर नीट बोलते रवी. तुझ्या घरी बाहेर असं येण्यासारखा का करते मग? अरे सुहास, प्रत्येक माणसाला प्रेमाची गरज असते. एक तर हिच्या आई वडिलांनी हिच्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाबरोबर तिचं लग्न लावून दिलं, आणि तो कसा वागतो हिच्या बरोबर.
किती त्रास देतो तिला. घाबरून जात असेल रे ती. आई आम्ही नाही देणार त्रास आता, चुकलं आमचं. बघा बरं का त्रास दिला तर बघतेच एकेकाकडं. चल. रवी, तू आलाय ना आता घरी, मटणाचा रस्सा खाऊन जाय. तुला माहिती आहे ना माझी आई किती भारी मटण बनवती. हा, दाबून 2-3 भाकरी खायच्या, हापकायचं नाही. विषयच नाही, दाबून आणतो बस. हा, ए सुहास, सुहास, त्या सुरेखाचा नवरा तिला परत मारायला लागलाय वाटतं. जा तिला आपल्या घरी घेऊन ये. घरी कशाला घेऊन यायचं तिला? आम्हाला मटण खाऊ दे की सुकानं. अरे इथं एका पुरीचा जीव चाललाय, तुमचं काय मटणाचं चाललंय? झालं का? उठ. चल रे रवी. ए, काय झालं वाढायला? नवऱ्याने मारलं का तुला? कुठे बरं तो भूत? कुठे भूत? चुलीत भूत? खरंच येडी आहे राव. याची ना आपण जरा थोडी गंमतच करू. सुरेखा, आज तुला वाटतंय ना चुलीत भूत आहे? मग ती चूल मोडून टाक ना, कशाला ठेवली? असंच करते. कर कर कर. चल चल. ए, अरे काय केलं तू? चुलीत भूत होतं म्हणून मोडून टाकली. ह्याच्या आईला हिच्या आता अक्कल आहे का तुला? काय बावळट, मूर्ख बडीत बावळट, अक्कल नाही का? कुठून धरून आणले येड? अरे तुला चुलीत कसा दिसायला लागले? अरे माणूस आहेस का राक्षस आहेस रे तू? किती मारशील लेकराला? हा, उद्या ना तुझं नावच पंचायतीत सांगते बघ मी, आणि पंचायत घेते. अरे एवढी जर नकोशी असेल तर पाठवून दे की तिला माहेराला. हा, पंचायतीत कशाला तक्रार करता? तुम्हाला जर लय पुळका आलाय ना तिचा, घरी जा घेऊन तुमच्या, आणि द्या तशीच माहेरी पाठवून. नाही तर एक काम करा, तुमच्याच घरी घ्या ठेवून तिला. हो घेते ठेवून मी माझी. चल चल ग पोरी, नको रोज. चल. हायचं येड ती. नमस्कार दादा, मी सुरेखाचा भाऊ. तुम्ही फोन केला होता म्हणून न्यायला आलो. हो, त्या माणसाच्या तावडीतून हिला आधीच न्यायला पाहिजे होते. तुमचे वडील नाही आले, पण ठीक आहे. तिचे आई वडील आता कधीच येऊ शकत नाही, का? कारण ते या जगात नाही राहिले. काय? आई, हो सुरेखा, 2 वर्षापूर्वीच आई वडील वारले. तेव्हापासून मी मुंबईलाच नोकरी करतो. तिकडं खायची प्यायची राहायची चांगली सोय. तुझी पण तिकडच सोय करेल. नक्की? हो. काळजी घ्या तिची. काय लागलं तर मला फोन करा. काळजी घ्या. दादा, दादा. पेढा घे.
पुत्रप्राप्तीसाठी अभिनंदन शेठ. तुला कसं कळलं? आहे का आता अख्ख्या गावाची खबर आम्हाला असते ना भाऊ. ते आई खाय प्याडा. मला 2 दिवस झालं काय खाल्लं नाही. काय मदत मिळेल का? ए म्हाताऱ्या पण इथून सुहास याला अजिबात मदत नको करत जाऊ. अरे भीक मागत फिरते नुसते गावभर. हे ठीक इथून. तू गप रे. धरा. अरे अरे पाणी घे, पाणी घे रवी, पाणी घे. चक्कर आले त्यांना. पाणी प्या, पाणी प्या. धर. बस इथं. हळूच 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 बसा. अरे उपाशी आहेत रे ते. मला नाही वाटत उपाशी असं म्हणून. नाटकं करते वाटतं ते. तू शांत बस. एक काम कर, चहा आणि बिस्किट दे. दे पटक्यान. हा, धरा बिस्किट का. हा. ऐ, मला पण दे एक चहा. धन्यवाद बरं का पोरा. खा बिस्किट खा. हळूच. पण बाबा तुम्ही कुठले आणि तुमचे हाल कस काय झाले एवढे? नियतीचा खेळ आहे पोरा सगळा. उद्या काय होईल कुणी सांगू शकत नाही. नशिबाचं भोग आहे आपले. पण असं का बोलता तुम्ही? पोरा माझं गाव या पाट्यापासून लय लांब पुढं. 5 वर्ष झाली. बायको मेली माझी. 2 पोरं आहे ती मला. पण माझ्याच्याने काम होत नाही म्हणून त्यांनी घराबाहेर काढलं मला. काय असं का केलं त्यांनी? म्हणजे तुम्ही दारू पित होते का का दुसरा कशाचा नाद होता? अरे सुपारीच्या खांडाचं बी असं नाही मला. पहिलवान होतो मी. मग असं का केलं त्यांनी? हे आता त्यांनाच ठाव. पण माझ्या बाबतीत जे झाले का हे जगात सगळीकडेच होताना दिसतंय बघ मला. आपण आयुष्यभर राब राब राखतो, पैसा कमवतो, पारपरटी घेतो, पण कोणाला त्याचं काय नाही. शेवटी आपण एकटंच पडतो बघ. बर जाऊ द्या. बिस्किट खा. आणि हे बघा, इथून पुढं काही लागलं ना इथून घेऊन जात जा. हा धरा हे 200 रुपये. येतो मी. एक सांगू का पोरा? श्रीकृष्णानं महाभारतात सांगितलंय बघ, प्रत्येक नात्या मागे आहे ना काही ना काही स्वार्थ असतो. या जगात कोणीच कोणाच नाही. काय हो? अहो काय झालं? एवढा गहन विचार करताय तुम्ही? बाळ झोपलं का? आत्ताच झोपून आली त्याला. स्नेहा, मला काही दिवसांपूर्वी एक माणूस भेटला होता. साधारण वडिलांच्या वयात असेल, पण त्यात मला माझं भविष्य दिसत होतं. तो माणूस भीक मागत होता. आज आपल्या घरी बाळ आहे. आपण त्याचं संगोपन करणार, आपण त्याचे लाड करणार, त्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी देणार. पण
म्हातारपणात तो आपली साथ देईल ना? हो, असं का बोलताय तुम्ही? देईल की? नाही, भीती वाटते. काय सांगता येतंय उद्या काय होईल ते. अहो, आपण त्याच्यावर तसे संस्कार करू ना. अगं पण तरी काय सांगता येतंय. तो मला माणूस भेटला होता, तो भीक मागत होता. त्याची बायको गेली होती आणि त्याच्या पोरांनी त्याला घरातून हाकलून दिलं होतं. मी असा विचार करतोय, ज्या दिवशी आपल्याला बाळ झालं त्याच दिवशी मला तो माणूस कस काय भेटला, नंतर तुम्हाला गावात दिसला पण नाही. त्या माणसासारखंच माझ्या पण आयुष्यात लिहिलं का? अहो, तुम्ही असं काहीतरी विचार करू नका बरं. होऊ शकतं तो माणूस काहीतरी खोटं बोलत असेल. असे बरेच लोक फिरत असतात. नाही स्नेहा, त्या माणसाच्या डोळ्यात मला सत्यता दिसत होती. बरं असेल, पण आपल्या घरी बाळ येणं आणि त्याच दिवशी तुम्हाला तो माणूस भेटणं हा निव्वळ योगायोग आहे. खरंच योगायोग होता की भयान वास्तव? आई, तुझं हिच्यासोबत पटत नाही ना? तू नको राहू आमच्यात. एक काम कर, तू तुझ्या भावाच्या घरी जा. तू जाऊ शकते तुझ्या भावाच्या घरी. मी कुठं जाऊ सांग बरं? त्याच्यामुळे ना तू जा इथून. चांगले पांग फेडलेस आईचे. अरे, मी माझं हे हक्काचं माझ्या नवऱ्याने कष्टाने बांधलेलं घर सोडून माझ्या माहेरी जाऊन राहू? अरे, माझ्या भावाचं तरी किती आयुष्य राहिले आणि माझं उरलेलं आयुष्य तिथं काढू? काय करते इथं राहून तू? रोज भांडण रोज भांडण, एक दिवस खाडा नाही. हे बघ, त्याच्यापेक्षा ना तू तिकडं जा, ते बरं राहील तुला. आमच्यात जर वेगळी राहिली ना तू, लोक नाव ठेवतील आम्हाला, म्हणतील यांना आई जड झाली. त्याच्यापेक्षा जा बरं तू. लाज वाटते ना आईची? ठीक आहे, जाते मी, पण लक्षात ठेव मी परत येणार नाही. आणि तू माझ्या मैत्रीला सुद्धा येऊ नकोस. तुझ्यासाठी काय कष्ट घेतलेत ना या आईनी, या आईच्या काळजालाच माहितीये. आणि तुझ्या या बायकोला समजावून सांगायचं सोडून तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून देतोयस. काय करू मग मी? सांग ना तू. तू आहे ना तिकडे जाऊन राहा, तिकडं बरी राहशील तू. आणि तू असं का बोलली बरं माझ्या मैत्रीला येऊ नको म्हणून? मग माझाच लेक मला सांभाळत नाहीये, मग तुझा काय हक्क राहिला माझ्यावर? काय करायचं अशा लेकाचं? आत्तापर्यंत माझ्या बायकोसोबत भांडत होती, आता मला पण भांडायला लागली का? तू जा बरं इथून, बघू पुढं काय करायचं आणि काय नाही ते. पैसे देऊ का तुला जायला? काय नको तुझे पैसे मला. 2 पाय आहेत माझ्याकडं, अजून मी काही थकले नाहीये. उगाच 2 पैशाचे उपकार तुझे माझ्यावर. आहे ना पाय? जा मग. जाते. तुझे कपडे घेऊन जा ना. तुझी बायको पण कधी सासू होईल ना, तेव्हा राहू दे तिला घालायला. बरं झालं गेली तुमची आई. आता कसं मस्त मजेत जगता येईल आपल्याला. मी मागं जाऊन पाहतो, म्हणजे कुठं थांबते का ते. अवकाशाला जाईल की तिचं ती. नका जाऊ तुम्ही, उगा कोणी बघितलं ना तर परत नावं ठेवतील लोक. हा, अगं कोण नाही पाहत, फक्त बस स्टँड पर्यंत जातो. नका उगा जाऊ बरं तुम्ही. अगं आलोच मी, थांब. अहो काय वहिनी, कुठं चाललाय? लेकाला जड झाले बघा मी. दिलं घरातनं हाकलून, चालले भावाकडं. म्हणजे काय बोलला सुहास तुम्हाला? म्हटला भावाच्या घरी जाऊन राहा. तुझी माझ्या बायकोची रोज भांडणं होतात म्हटला. माईला या आजकालच्या पोरांना आहे ना, बायको आली की आई बाप ओझं वाटायला लागतात, त्यांना नकोच वाटतात. अगं ज्याच्याकडे हाय त्यालाच किंमत नसती. अहो पण वहिनी साहेब, तुम्ही त्यालाच घराबाहेर काढायचं ना. अहो तुम्ही नवरा बायकोनी एवढं कष्टाने ते घर बांधले आणि त्यो
ते तुम्हालाच घराबाहेर काढतो नवरा वारल्यानंतर, याचा अर्थ काय? जाऊ द्या, काय बोलायचं आता. काय रे, आईला घराबाहेर काढतो? लाज नाही वाटत का तुला? अरे काल एक दिच्या बायकोसाठी तो आईला माहेरी पाठवाय निघला वय. अरे ह्या वयात तर माहेर पण म्हातारं झालेलं असतं. जाऊ दे, काय कळायचंय तुला? काय करू मग? यांचे सारखे भांडण होतात. साधं कांद्याच्या गोण्याच्या हिशोबावरून भांडण करते ती. हिशोब? अरे पण आई कधी तुमचा हिशोब ठेवती का? आई तुला 9 महिने पोटात वाढवती, तुला चालायला शिकवती, रांगायला शिकवती, बोलायला शिकवती, पण आई कधी हिशोब नाही मांडत. आणि तुम्ही, बायको आली, तिचं आई बरोबर भांडण झालं की लागले लगेच हिशोब काढायला. आणि हितच तुम्ही चुकता. आई, मला माफ कर, चुकलं माझं. अरे तुझ्याकडे आई आहे ना, तर तिला जप, नाही तर काही उपयोग नाही. अरे किती जरी मोठा माणूस झाला ना, तरी त्याला भिकारीच म्हणतात लोक. अरे या म्हातारीने काय कष्ट केले माहितीये का तुला? जुन्या काळी हिच्या वयाच्या लोकांना विचार, त्यांनी किती कष्टाने संसार उभा केलाय. एक एक पै पै जोडून कसं घर उभारलंय, कसा तुला पोचलाय, कसा मोठा केलाय. आई, मी असं कधीच नाही करणार आता. आणि बरं झालं तुम्ही हिला इथं अडवलं, नाहीतर ह्या आईची मी कधीच माफी नसतो मागू शकलो. माझं चुकलं आई, चुकलं माझं. अरे सुहास, ही शेवटची पिढी बर का, ज्यानं पुढच्या पिढीसाठी काहीतरी करून ठेवलंय. पोटाला चिमटं काढल्यात, पण त्यांनी आपल्यासाठी काही ना काही ठेवलंय. पण तुमची पिढी, त्यांना काही ठेवता येणार नाही. अरे तुम्हाला तुमच्यासाठीच काय करता येईना, तर तुम्ही काय पुढल्यासाठी करून ठेवणार आहे? अरे तुमचंच तुम्हाला पुरत नाही, पण ह्यांनी कसं ठेवलं असेल याची जाणीव ठेवा जरा, आणि जपा आता आई बापांना. पुढच्या पिढीसाठी काही करल का नाही ते नाही माहिती, पण ह्या पिढीला मी सुखात ठेवण्याचा प्रयत्न करल. आई, तू घरी चल, तुझ्या मनाला मी समजून घेण्याचा प्रयत्न करल. तू जसं म्हणशील ना तसं होईल या घरात. आता चल तू. वहिनी साहेब, आता बिनकाळजी जावा. तुमच्या पोराला तुमची किंमत कळली. चला येतो. हा, या या. आई होती तेव्हा तिला लय त्रास दिला मी. नाही ते बोललो, आणि आज आई नाही तर जग हरवल्यासारखं वाटतंय. खरंच आई नाही तर काही नाही. मला वडील नव्हते, तरी तिनं कष्ट करून मला वाढवलं, शिकवलं, लहानचं मोठं केलं. तिला जपण्याच्या वयात मी त्रास दिला. आज खरंच खूप आठवण येते मला आईची. रात्र रात्र झोप लागत नाही. आई विना मी भिकारी झालोय खरंच. आओ, आई, आई चुकलं माझं, मला माफ कर. रडू नका ना. अहो, माहेरला जाण्याचं कारण म्हणजे आईबाबाच असतात, आणि गेलं पण पाहिजे ना. त्यांचे तरी किती दिवस राहिलेत, म्हणून म्हणते जरा 2 दिवस माहेरला जाऊन येते. अगं मागच्याच आठवड्यात गेलती ना तू. 2 दिवस म्हणते आणि 8-8 दिवस येत नाही. आता तुमच्यावर जेवढा जीव आहे तेवढा जीव माझा आईबाबांवर पण आहे की नाही. आणि कोणत्याही आईबापाला वाटतं पोरगी आली आहे तर 8 दिवस राहून जावी म्हणून. नाहीतर मलाही माहिती आहे दिवस थोडे जास्त होतं. बरं जा, आता चाललीस पण माघारी कधी येणार आहे बरं? तू जर 2 दिवसात येणार असेल ना तरच जा, नाहीतर तू गेल्यावर माझी खायची पंचायत होती आणि कोणतंच काम एकट्याला होत नाही. बरं, येते 2 दिवसात माघारी.
मला 2,000 रुपये द्या, मला लागतात आहे. आता एवढे पैसे कशाला लागतात बरं? अहो, आपण आत्तापर्यंत आईबाबांसाठी काहीतरी खायला घेऊन गेलोय का? कधीतरी साडी घेतली का आपण आईसाठी? दरवेळेस तेच मला देत असतात. आता मी उलटं करणार आहे. यावेळेस मी त्यांना कपडे घेऊन जाणार आहे, म्हणून लागतात ते पैसे. तुझं आई वडिलांवर प्रेम आहे ना, म्हणून तुला कधी माहेराला जायला मी नाही म्हणत नाही. खरंच तुमच्यासारखा नवरा असावा, कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही. तसं काही नाही, जे कर्तव्य आहे ना तेच पार पाडतोय. धर, जपून जा आणि जपून ये. काळजी करू नका. उशीर होईल, आता निघते लवकर. हो, जा. अण्णा, अगं पुरी, आलीस होय तू? हो. आणि आई कुठे आहे? आता तुझ्या आईचा स्वभाव माहिती ना तुला. तिला दुसऱ्याच्या रानात काम केल्याशिवाय दम निघतो का? गेली कामाला. अण्णा, तिचं हे काम बंद करा बरं आधी. नाही होत जीवाला तर कशाला करावं तिने? बरं राहू दे. तुला माहिती आहे ना, तुझी आई कोणाचंच ऐकत नाही. ते सगळं सोड. तू आता आली ना, ती पिशवी आतमध्ये ठेव आणि हात पाय तोंड देऊ आपलं चांगले. नाही, तुम्ही जरा ही पिशवी ठेवात. मी जरा मैत्रिणीला भेटून येते. अहो, माहेरला आलं ना की सगळ्यांना भेटू वाटतं. बरं बरं चालतंय, पण तिकडं झिंडत बसू नको. लवकर माघारी ये आपली. बरं, येते लवकर. ठीक आहे. चालते. रवी, किती वेळ वाट बघणार आहेस तू? ना खरंच येड आहेस. आणि आता मलाही वेळ लावलेस. तुझ्याशिवाय करमत नाही तिकडे मला. कालच आले मी घरी आणि लगेच तुला भेटायला आले. अगं तू इथं भेटली नाहीस ना, माझा जीव गुदमरतो. आणि माझा तिकडे जीव गुदमरतो तुला भेटण्यासाठी. मग नवऱ्याला काहीतरी खोटं बोलून गोड बोलून यावं लागतं इकडे. बरं झालं तू आलीस. तू भेटलीस ना, लय भारी वाटतं बघ. मला पण खूप भारी वाटतं. खरंच रे, आपलं लग्न झालं असतं ना, खूप मज्जा आली असती. पण काय करणार, नशिबात नव्हतं ना. अगं तुझं लग्न दुसऱ्यासोबत झालंय ना, तरी काही हरकत नाही. आपली भेट तर होतीच आहे ना, फक्त इथून पुढे अशीच होत राहिली पाहिजे. तू काही काळजी करू नको. मी आयुष्यभर तुझ्याशी अशीच भेटायला तयार आहे. आणि हे घे, तू सांगितलं होतंस ना, हे घे 2,000 रुपये. नवऱ्याला मागून आणलेत, त्याला काय करते? तू ना करच करते राव. मग तुझ्यावर प्रेमच तेवढं करते मी. किती नीचेस तू, किती खोटं बोलून माहेराला येतीस. मी तरी म्हटलं, तू सारखं सारखं माहेराला काय येते? याला भेटायला येते का? जवळ नवरा असून माहेराला लफडं करणारी तू एकटीच फालतू बाई असशील. होय रे, तुझी बहीण सुद्धा असं लफडं करते का? लग्न झालेलं असलं तरी पण? बरं झालो, मी तर सहज आलो तो तुला घ्यायला. पण मामा म्हटले शेतात बघा, इकडे आलो तर असले कुठं करती. आता याच्यासोबतच लग्न कर आणि इथंच राहा. तिकडे जर आली ना, मारून टाकीन तुला. आणि हे माझ्या नावाचं जे मंगळसूत्र आहे ना तुझ्या गळ्यात, ते काढून टाक. काढ लवकर, काढ पटक्यान. तुला कळतंय का? आणि असेच लफडे करीत राहा. किती दिवस तुम्ही माझ्या बापाच्या पैशावर जगणार आहे? तुम्हाला कष्ट करून कमवायला काय होतं? तुझ्या बापाचं कर्तव्य येते. लग्नात काय रुपये हुंडा दिला नाही, मग थोडेफार पैसे कमी पडले म्हणून दिले म्हणून काय झाले? माझ्या बापाने हुंडा नाही दिला म्हणून आपल्याला सांभाळायचा काही ठेका नाही घेतलं त्यांनी. आजपासून माझ्या बापाला पैसे मागायचे नाही. माझ्या बापाला पण संसार आहेच ना. नाही घेत तुझ्या बापाकडून पैसे. आयला एकदा काय पैसे घेतले तर किती बडबड केली. एकदा मागितले? अहो काय बोलताय तुम्ही, खरं सांगा की. अहो माझ्या बापाकडून पैसे घेतले तुम्ही आणि दारू पिऊन हिंडलात. माझ्या बापाने हरामाचा पैसा नाही दिला तुम्हाला, कष्ट करून दिलाय. आणि तुम्हाला अक्कल नव्हती ना पैसे कमवायची, कशाला लग्न केलं मग? हे बघ, तुझ्या बापाकडून जे पैसे घेतलेत ना देऊन टाकतो,
पण बडबड काय करायची नाही. सगळं गाव म्हणायला लागले सासऱ्याच्या जीवावर जगता म्हणून. काही किंमत राहिली का? गावाचं नको सांगू मला. गाव नावच ठेवत असतंय. गाव जगू न देत नाही, मरू न देत नाही. गाव काय उगाच कोणाला नाव नाही ठेवत. तुम्ही एवढे दिवस माझ्या बापाच्या पैशावर जगले म्हणून बोलतात सगळे. पण आजपासून तुम्ही कामाला लागायचं, नाहीतर मी जाते माझ्या माहेरी. तुम्हाला जगा कसं जगायचंय ते. सांगितलं ना तुला, लय बडबड नको करू. फक्त एवढ्या वेळेस 10,000 रुपये घेऊन ये. माझ्या 10 तोंडात मारा तुम्ही, पण माझ्या बापाला पैसे मागायला लावू नका. अहो, मागच्या वेळेस वर्षातून निघालेल्या पिकाचे पैसे दिले होते त्यांनी. यावेळेस कुठून देतील पैसे? लय पैसे तुझ्या बापाकडे, म्हणून घे म्हणतोय. माझा बाप शेतकरी आहे, त्याच्याकडे काही पैशाची खाण नाही आहे. तुम्हाला करायचं ते करा, मी जाते माझ्या माहेरी. अहो, तुमच्यासोबत ना लग्न करून पस्तावा व्हायला लागलाय मला. बरं बरं, नको आणू पैसे. बघ तुम्ही काय करायचं ते. अहो, पण पैसे लागतात कशाला तुम्हाला? आता शेतीला खर्च आहे, घरात काय राहिलं नाही, पैसे लागणार नाही का? स्वतः कष्ट करायचे नाही, लोकांच्या जीवावर ऋण काढून जगायचं. कसं आयुष्य कडीला जाणार आहे काय माहिती. एवढ्या वेळेस जातो तुझ्या बापाकडे पैसे मागायला. हाव हाव, थांबा ना. या माणसासोबत लग्न करून माझा बाप बर्बाद झाला. काय सुहास शेठ, कुठं निघाला? काय नाही, सासऱ्याकडे चाललोय. थोडी पैशाची नड होती. तुला लाज वाटत नाही का रे सासऱ्याच्या जीवावर जागायला? तुझा तू कमव ना. आणि तुझा स्वाभिमान कुठे रे? का तो पण गहाण टाकले? तुझ्या बायकोला काय वाटत असेल रे? तिला पण तुझी लाज वाटत असेल, तू तिचा नवरा आहे म्हणून. त्यात काय लाज वाटण्यासारखं? पैशाची गरज आहे म्हणून चाललोय मागायला. अरे तू दारू पितो म्हणून तुला गावात कुत्र विचारत नाही, म्हणून तिकडून पैसा आणतो का? असं किती दिवस त्यांच्या जीवावर जागणार आहे? तुझा सासरा उद्या गेल्यावर तू पण त्याच्यासोबत वरती जाणार का? अरे तू तुझं कमव, स्वतः कष्ट कर आणि जग. तुझ्या सासऱ्याला पण आहे ना तुझी लाज वाटत असेल, फक्त त्यांना तुला बोलता येत नसेल. कोणीतरी अपमान केला पाहिजे, तोपर्यंत डोळे नाही उघडत. पण आजपासून स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करील. मी केला होता बाबांना फोन, पैसे द्या म्हणून. दिले पैसे? मी गेलोच नाही. आजपासून जे करायचं ना ते स्वतः जीवावर करायचं. आणि आजपासून सगळे व्यसनं बंद करायची. आता फक्त कष्ट करायचे आणि बक्कळ पैसा कमवायचा. तुला आणि तुझ्या बापाला माझा अभिमान वाटला पाहिजे. अहो, पण अचानक एवढा बदल कसं काय? कोणीतरी अपमान केला का मग सुधारायची वाट सापडते. बरं चल, मी शेतात जातो, तू डबा घेऊन ये. चालतंय.